Friends, the last poem that we are going to discuss from your section of poems is actually a Nirgun Bhajan by Sant Kabir. The complete title of this poem is "It is needless to ask the saint the caste to which he belongs." This is a little brief bhajan by Sant Kabir. As we all know, Sant Kabir was a great Indian saint who lived in the 15th century. He was a disciple of Sant Ramanand. Disciple means Shishya of Sant Ramanand. And Kabir Das, as he was popularly known, he preached selfless devotion to God. He preached bhakti, and the teachings of Sant Kabir influenced the bhakti movement in India. संत कबीर यांनी परमेश्वराची भक्ती, सगुण भक्ती करावी, जात पात किंवा इतर कुठलेही भेद न मानता परमेश्वराची सगळ्यांनी मिळून उपासना करावी आणि परमेश्वर सगळ्यांना प्राप्त होतो. कोणत्याही जातीचा मनुष्य असो, तो जर मनापासून परमेश्वराची भक्ती करेल तर त्याला ईश्वराची प्राप्ती होतेच. जातपात हे सगळे भेद कृत्रिम आहेत हे मानू नयेत आणि एखादा संत असेल तर त्याला तर जात मुळीच विचारू नये. कबीर आणखी एका ठिकाणी म्हणतात, जात न पूछो साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का, पड़ा रहने दो म्यान. He says you should not ask a saint his caste. You should value only the saintliness, the knowledge of that saint. For example, as in case of a sword, it is the sword that is important and not the scabbard. तलवार महत्वाची असते, म्यान नाही. त्याप्रमाणे माणूस महत्वाचा असतो, त्याची जात नाही. We will read the poem. It is needless to ask a saint the caste to which he belongs by Sant Kabir. Sant Kabir lived in 15th century. He was born in Banaras or Varanasi or Kashi, one and the same thing. 15व्या शतकात म्हणजे सन 1400 नंतर कबीर बनारसमध्ये जन्माला आले आणि तिथे त्यांचं आयुष्य व्यतीत झालं बहुतेक. We will read the poem. It is needless to ask. It is needless to ask of a saint the caste to which he belongs. For the priest, the warrior, the tradesman, and all the 36 castes alike are seeking for God. Kabir says that it is not of any use to ask a saint to which caste he belongs, because all the castes are seeking for God. Everyone is seeking for God. The priest means the Brahmin, the warrior means the Kshatriya, the tradesman means the Vaishya, and all other 36 professions, all of them are seeking for God. Seeking means searching for God. They are wanting God. संताला जात विचारू नये, कारण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि इतर 18 पगड जातींचे सगळे लोक, प्रत्येक जण हा परमेश्वराचीच उपासना करण्यात, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आसुसलेला आहे. सगळेच जर एका परमेश्वराच्यासाठी आसुसलेले आहेत तर कोणाला जात विचारायची आणि का विचारायची, असं कबीर म्हणतात. इट इज बट फॉली टू आस्क व्हॉट द कास्ट ऑफ ए सेंट मे बी.
The barber has sought God, the washerwoman and the carpenter. Even Raidas was a seeker after God. Kabir म्हणतात, it is but folly. But here means only. Folly means mistake. It is only a mistake to ask a saint his caste. It is of no use. संताला जात विचारून उपयोग नाही, ती एक चूक आहे. तसं विचारणं चूक आहे. कारण if we look at history, we see that a barber has also sought God. Barber, नाभिक समाजाच्या न्हावी जातीच्या माणसाला सुद्धा परमेश्वराची प्राप्ती झालेली आहे. वॉशर वुमन, परीट किंवा धोबी समाजाच्या स्त्रीला सुद्धा, कार्पेंटर सुताराला सुद्धा, सगळ्या जातीच्या सगळ्या धंद्याच्या लोकांना परमेश्वराची प्राप्ती झालेली आहे. संतांच्या अनेक संत हे वेगवेगळ्या व्यवसायात गुंतलेले होते, व्यवसाय करत होते आणि आपापला व्यवसाय करताना त्यांनी परमेश्वराची प्राप्ती केलेली आहे. इवन रैदास वॉज अ सीकर आफ्टर गॉड. संत रैदास किंवा संत रविदास, he was also a seeker after God. He was also a man who devoted his life for seeking God. परमेश्वर प्राप्तीसाठी संत रविदास यांनी सुद्धा उपासना केली. The ऋषी स्वपच was a tanner by caste. टॅनर म्हणजे कातडं कमावणारा, मेलेल्या जनावराचं कातडं कमावणारे. ऋषी स्वपच हे तर टॅनर होते, त्यांना सुद्धा परमेश्वर मिळाला. परमेश्वर प्राप्तीच्या आड जात येत नाही. हिंदूज अँड मुस्लिम्स अलाइक हॅव अचीव्ड दॅट एंड वेअर रिमेन्स नो मार्क ऑफ डिस्टिंक्शन. हिंदू आणि मुसलमान दोघांनीही दॅट एंड, ते ध्येय, एंडचा ई इथे कॅपिटल आहे हिअर बिकॉज एंड हॅज हिअर कम फॉर गॉड. एंड हिअर मीन्स टार्गेट. विच इज द टार्गेट? गॉड. Hindus and Muslims all have achieved that target where there is no mark of distinction. हिंदू मुसलमान दोघांनीही ते ध्येय साध्य केलेले आहे, जे ध्येय प्राप्त केल्यानंतर कुठलाच भेद उरत नाही. मग असं असताना जर परमेश्वर प्राप्तीच्या आड जात येतच नसेल तर देन वाय आस्क कास्ट अँड दॅट टू ऑफ ए सेंट. जात का विचारायची जर परमेश्वर प्राप्तीच्या आड जात येत नसेल तर ती विचारायची का, आणि ती सुद्धा संताची जात विचारायची का? इट इज देअरफॉर नीडलेस टू आस्क ए सेंट द कास्ट टू विच ही बिलॉंग्स. दिस इज द पोएम. I hope this is a very brief, very small poem. I hope you have understood it completely. संतन जात न पूछो निर्गुनिया, अशा प्रकारचं शीर्षक हिंदीमध्ये या भजनाचं ओरिजिनल आहे. The original title, original Hindi title of this bhajan is Santan Jat Na Pucho. If there is any question, comment, difficulty, you can always ask in the comment section below. Thank you so much.